नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी आहे करटुल्याची भाजी. करटुलं ही एक रानभाजी आहे आणि ही सहसा पावसाळ्यातच भेटते. याला करटुल्याची भाजी किंवा कंठोल्याची भाजी किंवा गोड कारल्याची भाजी असेही म्हणतात. तर इथे मी पाव किलो करटुले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. त्यानंतर कापून त्यामधील बिया बाजूला काढायच्या आहेत आणि बाकी भाजी व्यवस्थित कापून घ्यायची आहे. करटुले कट करून झालेले आहेत. यानंतर भाजीसाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण ठेचून घेतले आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये कांदा घालूयात. लसूण घालायचं आहे. कढीपत्ता घालूयात. कांदा तेलामध्ये व्यवस्थित लालसर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये करटुले घालायचे आहेत. हळद घालूयात, लाल तिखट आणि मीठ. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अगदी थोडंसं पाणी घालून भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायची आहे. मस्त अशी करटुल्याची चमचमीत भाजी शिजून तयार झाली आहे. भाजी वाढून घेऊयात. रेसिपी आवडली असेल तर करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जा.